त्यांनी विखे पाटील साहेबांनी तरी पण सांगितलं त्या आता देणारच आहेत. मराठा समाजाची मी फसकत करणार नाही, मी पण मराठा आहे. हा त्यांनी ते पण सांगितले. राजे आहेत ना, आपण राजाच्या घरात जाऊन बसतो तर बाहेरच यायचं नाही. स्टेजवरती गर्दी कमी करा. स्टेजवर तुम्ही शांत बसा. तुम्ही आरडा करू नका ना. बोलणं व्हायना राव. तुम्हाला काही कळतं का नाही? कशाला इतका लांब आलो आपण? पोलिसांना विखे पाटील साहेबांनी पण सांगितलंय त्रास द्यायचा नाही पोरांना. आणि मी सुद्धा सांगतो तुमच्यामुळं विनाकारण काही गालबोट पोलीस बांधवांना लागायला नको. पोलीस बांधवांनी शांत राहावं ही त्यांना विनंती करतो. तुमच्यामुळं वातावरण शांत आहे. पोलिसांमुळे बिघडलं असं पोलिसांनी करू नका. बाहेर पोरायला काहीतरी म्हणायले तुम्ही म्हणू नका. माझं समजून घ्या. पोलीस बांधवांना सांगणं तुम्ही माझं समजून घ्या. पोरांना कसल्याच प्रकारचा त्रास मुंबईभर देऊ नका. ते शांततेत आलेत. असे शांततेत सुद्धा निर्णय झाल्याच्या नंतर अंमलबजावणी झाल्याच्या नंतर बाहेर जातील. तुम्ही उगा खुमखुमी दाखवू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. आणि पोरांनाही सांगणं तुम्ही सुद्धा नीट राहा. अजिबात वळवळ करायची नाही. आपले महाधिवक्ता माने शिंदे साहेब यांनी आपल्या वतीनं बाजू मांडून सरकार मान्य न्यायालयाला शब्द दिलाय आमच्याकडून कुठेही गैरकृत्य होणार नाही. म्हणून तुम्हाला गैरकृत्य करायचं नाही ही मला शब्द द्या. शब्द देता का? शांत राहा. जिंकत आलोत आपण. आणखीन 1 घंटा टाइम आहे फक्त. समन्वयक आणि अभ्यासक बाकीचे कुठे गेले? करायचं का फायनल? अरे तू काय पागल आहे का काय यार? अरे हे फायनल केल्यावरच जार देते ना. हे बरोबर आहे का? देऊ का मग? हा म्हणू का? हा म्हणू का? आणखीन कोणी अभ्यासक माग पुढे आहेत का? व्यासपीठाचे उजव्या बाजूला या. मंत्रिमंडळ एवढ्यासाठी थांबलंय. आपण अभ्यासक हा म्हणले की लगेच ते GR काढणार आहेत. देऊ का मग? देऊ का? देऊ का? गपका म्हणून बसला सांग ना. तो मनात कवा गुळणीच असते. हा ना काढू, हा ना काढू. हो द्या काय व्हायचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.